काय, आईचं जीवन तरी काय, हे अभंग तुम्ही निश्चित करत असताना त्यांचा अभंग असा आहे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त, आपल्या लेकरावरती असणार प्रेम, निस्वार्थ प्रेम करणारे व्यक्ती म्हणजे आपले आई वडील आहेत. म्हणून म्हटलंय लेकुराचे हित, आपल्या हिताच्या ठिकाणी जे जागे आहेत त्यांना आई वडील असं म्हणतात. महाराज किती प्रेम करत असते त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये देतात. आई कळवळ्याची जाते करीला भावेन प्रीती. ज्या माऊलीला कळ दिली त्या माऊलीला विचारलं पाहिजे त्याचं दुःख ऐका. ज्या माऊलीला आपल्या मुलाविषयी आपल्या मुलीविषयी कळवाला आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जगाच्या पाठीवर आई सोडून दुसरी कोणी नाही. म्हणून म्हटलेले लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त, आईसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. एवढ्यावरती तुकोबाराय थांबले नाही. मग तुकोबाराय सांगतात, कोटी बहार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. ज्या माऊलीने 9 महिने 9 दिवस आपल्या मुलांना उदरामध्ये वाढून मोठं केलं, हे जग दाखवलं, आणि जग दाखवून 1 वर्ष झालं, जो ज्याच्या त्याच्या पद्धतीने मध्ये आनंदामध्ये जगायला लागला. निघून गेली माऊली, पण तिनं पोटामध्ये ओझं त्या ठिकाणी आपलं वाढवलंय, सहन केलंय. ते आईशिवाय दुसरी कोणाला उपमा देता येणार नाही. म्हणून महाराज सांगतात, कोटी बहार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. ऐसे कळवळ्याची जाते करीला भाविन प्रीती. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुकोबाराय सांगतात, माझं ओझं जसं आई वडिलांना त्या ठिकाणी माहितीये प्रत्येकाचं, तसं साधू संतांची भूमिका त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय देतात. आई वडिलांची भूमिका दुसरं कोणाला देता येणार नाही, मग एक संतांना देता येईल. म्हणून म्हटलं जातं, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. जे लेकराच्या हिता ठिकाणी जागे त्यांना आई वडील असं म्हणतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आईची भूमिका या अभंगामध्ये प्रतिपादित करतात. पण ऐका, या साठे परिवारातली माऊली 1 वर्षापूर्वी निघून गेली. आता त्यांची मुलं आहेत, त्यांच्या मुली आहेत, सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. पण आई जरी किती आता म्हटलं तरी ती आई आता घरामध्ये दिसणार नाही. मामा, अंकुश मामा, आमचे 4ही मामा या ठिकाणी उपस्थित आहे. ऐका, भरत मामा असतील, अयोध्या मामा असतील, वाल्मिक मामा असतील, अंकुश मामा असतील. ऐका, जगाच्या पाठीवर लोक प्रेम करतील. माझं वाक्य परत एकदा ऐका. जगाच्या पाठीवरती लोक प्रेम करतील, पण काहीतरी स्वार्थी आहे. पण जगाच्या पाठीवरती निस्वार्थ ज्यांचं प्रेम आहे त्यांना आई वडील असं म्हणतात. म्हणून तुकोबारायला म्हणावं लागले, लेकुराचे स्वर आवाज अजून कमी करा, पण एकच पॉइंट वरती ठेवा, नॉर्मल. म्हणून जीवन जगत असताना जशी ती माऊलीनं आपलं आनंदीमय जीवन जगली, जशी निघून गेली तसं तुम्हा आम्हाला एक ना एक दिवस जायचंय. महाराज ज्ञानोबाराय सांगतात, उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपि दिसे, ए घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबाराय सांगतात, देहाची आगावा आलिया, जन्म मृत्यूचे सोहळिया, ना म्हणू नये धनंजया परी. ज्ञानोबाराय सांगतात, आलेल्या प्रत्येक जीवाला जाणं निश्चित आहे. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू ठरलेला आहे. ऐका, आई राहण्यासाठी इथं कुणी आलेला, येथे उरू नाही आले अवतार, एरते पामर जीव किती.
साधू संतांना इथं राहता आलं नाही तर तुम्ही आम्ही कोण आहे? म्हणून प्रत्येक जण जन्माला आलाय ना बाबा, प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंच आहे. म्हणून म्हटलं जातं क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नसले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सांगा, राम राम स्मरा आधी. प्रत्येकाला जायचं एक ना एक दिवस. पण ऐका, प्रत्येकाला जाणं जरी इथं आज बसतीला कोणी असू द्या, असं छातीला हात लावून सांगू शकत नाही का मी एवढ्या दिवस इथं राहील या मृत्यू लोकात. कोण असा आहे बाबा? कुणी एक ठिकाणी असं सांगितले, तुझा ना भरोसा, तुमचाही भरोसा सांगता येत नाही, माझा सुद्धा मामा सांगू शकत नाही. ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, असो चूल माती आणि मीठ भाकरणा महारीचे, मुखी गोड साखर सोडून दे धनाचा तुला लसा, अरे जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागे कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगारी, कधी लागेल रे वेड्या गोडी अभंगारी. बोला बोला जन्म आणि मृत्यू यामधलं अंतर म्हणजे जीवन आहे ते कसं कुणाला जगायचं ज्याच्या त्याच्या हातात आहे. ऐका, इथं किती दिवस राहावं लागेल आणि कोणत्या दिवशी इथून जावं लागेल हे तुम्हाला किंवा मला माहित नाही. जीवन म्हणजे नेमकं तरी काय? जीवन म्हणजे पत्ते पानाचा खेळ आहे. पत्ते पानं खेळत असताना कुणाला कोणती पानं मिळतील हे खेळणाऱ्याला माहित नसतात.
पण मिळालेल्या पानावरती डाव जिंकायचा का नाही हा खेळणाऱ्याच्याच हातात असतो. तसं आपलं जीवन आहे. कोणाला किती दिवस इथं राहावं लागेल हे तुम्हाला किंवा मला माहित नाही, पण मिळालेल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं का नाही ज्याच्या त्याच्या हातात आहे. ऐका, जीवन जगत असताना प्रत्येकाला 100 वर्षाचं आयुष्य मिळेल असं सांगता येत नाही. म्हणून ऐका, असं जीवन जगा तुम्ही. आम्ही जशी आई जीवन जगली, या साठे परिवारातली माऊली जीवन जगली. या रस्त्याने चालला तर कुणीतरी आपल्या जवळ येऊन बोललं पाहिजे, बाबा दुःखाच्या क्षणामध्ये असाल तर कुणीतरी डोळं पुसण्याकरिता आपलं आलं पाहिजे. आणि ज्या दिवशी मृत्यू लोकांमधून शेवटचा श्वास घेऊन जाऊ ना, ज्याला कळलं त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे असं जगणं आपलं असलं पाहिजे. महाराज तुकोबऱ्या सांगतात, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आहे तोपर्यंतच नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असं कोण जीवन जगलंय? आजही तुम्ही पहा, नारायणगिरीजी महाराज असतील, गंगागिरीजी महाराज असतील, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. आपल्यातून जाऊन आज किती दिवस झाला, पण आजही त्यांच्या नावाने लाखो लोक त्या ठिकाणी कीर्तनाकरिता, दर्शनाकरिता लाखो लोक 5-5 तास लाईनला उभं राहतात ना. माऊलीवर तुम्ही गेलात का कधी? आपल्या जवळ आहे समाधी. ऐका, आज ते आपल्यामध्ये नाही रे, पण आजही त्यांचं नाव जरी घेतात तर लाख रुपयाच्या पंक्ती देणारी लोक आज आहेत. होते तेव्हा कळाले नाही. माझं वाक्य परत एकदा ऐका. जेव्हा संत होते तोपर्यंत कुणी शिवलं नाही संतांना. आता शिवण्याकरिता त्या ठिकाणी 2-2 तास लाईनला उभं राहतात. होते तोपर्यंत अन्नाचा खून कुणी वाढला नाही, भिक्षा वाढली नाही बाबा. त्यांचं चरित्र कधीतरी वाचा. पण आता त्यांचं नाव जरी घेतलं तर लाख रुपयाची पंक्ती देणारी लोक आज आहेत. काय जीवन जगले बाबा. आयुष्य जास्त मिळालं नाही, पण असं म्हटलं जातं, गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या कीर्ती जगा माझे. राहिल्या कीर्ती जगा माझे. असते आपल्यामध्ये दिसत नाही, पण आजही कीर्तीच्या रूपाने मागायला शिल्लक आहे. म्हणून माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याला खूप मोठी किंमत आहे. वाक्य परत एकदा ऐका. माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याला खूप मोठी किंमत आहे. त्याही पुढे बोलायचं म्हटलं तर किती कोटीचा बंगला बांधलाय, त्यापेक्षा त्या बंगल्यात समाधान आणि सुख किती तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून ऐका, जीवन जगत असताना असं जीवन जगा, आहे तोपर्यंतच काय तर गेल्याच्या नंतर सुद्धा आपलं नाव निघलं पाहिजे असं जीवन जगा. ज्या संतांनी मार्ग दाखवून दिला त्यांच्या मार्गाने तुम्ही आम्ही सगळा जीवन जगत असताना असं जीवन जगा बाबा. महाराज एक ठिकाणी सांगतात, जीवनात नाही कुणाला घाबरता आलं. आपल्या जीवनात जर सार्थकच व्हावं असं वाटत असेल तर जन्माला आलात ना, संतांच्या संगतीत जा आणि एकदा का होईना जगाच्या मालकाला पाहण्याकरिता पंढरपूरला जा. त्या दिवशी जीवनाचं सार्थक होईल. तुका म्हणे जन्मात आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखली. जीवनाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर महाराज सांगतात, तुकोबऱ्या सांगतात, देवाला पाहिल्यानंतर सार्थक होईल. पण त्याही पुढे ज्ञानोबाचा दुसरा शब्द ऐका. आपल्या जीवनाचं सार्थकच व्हावं असं वाटत असेल तर दुसरी गोष्ट ज्ञानोबाने सांगितलेली. तुम्ही पंढरपूरला जाण्याकरिता तुम्हाला वेळ नसेल, आळंदीला जाण्याकरिता, सरला बेटावरती जाण्याकरिता वेळ नसेल तर नका जाऊ. पण घरामध्ये असणारी 2 दैवत आहे त्यांची पूजा करा. ऐका, ते कोण दैवत आहे महाराज? तर ज्ञानोबा सांगतात, सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तयासे
सेवे शिकेल शरीरे लोन कीजे. माऊली ज्ञानोबाला सांगतात एक आई आणि वडील आहे, त्यांची सेवा जरी केली माय बाप केवळ कासे तेने न जाणे तीर्थासे. महाराज मायबापाची जर सेवा केली तर तीर्थाला गेल्याचं पुण्य त्या ठिकाणी मिळत असतं. म्हणून नाथ महाराज म्हणतात ऐका, 3 प्रदक्षिणा पर्यसी 2 प्रदक्षिणा वाराणसी 1 नमस्कार करिता माता पित्यासी इतके पुण्य होय. मायबापांच्या सेवेमध्ये पृथ्वीला केलेल्या 3 प्रदक्षिणा, वाराणसी म्हणजे काशीला केलेल्या 2 प्रदक्षिणाचं पुण्य मायबापाच्या सेवेत आहे. पण आहे तोपर्यंत जर सेवा करण्याकरिता मिळाली नाही तर महाराज म्हणतात मग आता काय करायचं, तर त्याच्यासाठी वर्ष श्राद्ध आहे. म्हणून ज्ञानोबाची उभी तुमच्या समोर सांगून जातो. सोम सूर्यादी ग्रहणे पावताती पारायणे माता पिता मरणे अंकित ते दिवस. ज्ञानोबा सांगतात आहे तोपर्यंत सेवा करण्याकरिता जमली नाही, पण वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ज्ञानदान अन्नदान वस्त्रदान जर केलं तर तेच पुण्य आपल्या आई वडिलांना त्या ठिकाणी कामाला येते. म्हणून ऐका, वर्ष श्राद्ध का करायचं, 5.5 महिने का करायचे, त्याच्या मागचे कारण आहे. आपल्या आजूबाजूची लोक वर्ष श्राद्ध करतात म्हणून आपण करायची नाही, त्याच्या मागचं कारण सांगून जातो. सर्वांनी लक्षात असू द्या. आज या साठे परिवाराने त्यांच्या माऊलींचं वर्ष श्राद्ध या ठिकाणी केले. का करतात ऐका, ज्या दिवशी माणूस या मृत्यू लोकांमधून शेवटचा श्वास घेतो, हिंदू संस्कृतीमध्ये दशकिरा विधी पार पाडली जाते आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 13व्याचा विधी प्रत्येकाच्या घरात केला जातो. करतात इकडं माझा भगिनी, तुम्हाला सर्वात जास्त माहिती 13व्याचा विधी करतात. ऐका बाबा, 13व्याचा विधी झाल्यानंतर गेलेल्या जीवात्मा या मृत्यू लोकांमधून यम दरबारच्या दिशेने प्रवास चालू करत असतो. किती दिवस लागतात त्याला यम दरबारामध्ये पोहोचण्याकरिता? ऐका, महिन्याचं जीवन घालता का तुम्ही? हो तरी म्हणा, नाही तरी म्हणा. तुम्ही हो म्हटले तर 12 वाजायला थोडेच मिनिटं बाकी, आपण लगेच संपून टाकू. आणि तुम्ही नाही म्हटले तर 1 वाजेपर्यंत तुम्हाला सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल. 2ही वाजणार नाही आणि 3ही वाजणार नाही, आपण वेळेमध्ये संपवणारे आहे. का वर्ष श्राद्ध का करतात त्याचं कारण सांगून आपण अभंगाच्या पहिल्या चरणाकडे येऊ. बाकी तुम्ही कधी ऐकलंय नाही ऐकलं मला माहित नाही, पण नारायणगिरीजी महाराजांची परंपरा आहे, गंगागिरीजी महाराजांची परंपरा आहे. ज्या निमित्ताने इथं उभा आहे ते कारण सांगितलं पाहिजे. बाबा ऐका, 13व्याचा विधी झाल्याच्या नंतर घरातला जीवात्मा या मृत्यू लोकांमधून यम दरबाराच्या दिशेने प्रवास करत असतो. तिथं पोहोचण्याकरिता 1 वर्ष लागतं. तिथं पोहोचण्याकरिता ऐका, आज्या परिवारातली माऊली आज्या माच्या समोर उभी आहे. किती पुण्य केलं जीवनात? पुण्य जास्त झालं असेल तर स्वर्गाचा दरवाजा आहे, पुण्य कमी झालं असेल तर नरकाचा दरवाजा आहे, आणि पाप आणि पुण्य समान झालं असेल तर परत माणूस म्हणून या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येतो. तुम्ही इथं बसलात ना सर्वांचा, तुमच्या माझ्या सगळं पाप आणि पुण्य समान झाले म्हणून या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय. ऐका मावळ्यो, पुण्य जर जास्त झालं तर स्वर्गाचा दरवाजा मोकळा आहे, आणि पुण्य जर कमी पडत असेल, पांडवांचे वडील पंडुराजा शेवटचा श्वास घेतला, यम दरबारच्या दिशेने त्यांना जाणं झालं, स्वर्गाच्या दरवाजामध्ये पाऊल टाकलं, पुण्य संपलं. मग आता करायचं काय? नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षींना सांगितलं माझ्या मुलांना जाऊन मृत्यू लोकांमध्ये सांगा, वडिलाच्या नावाने ज्ञानदान अन्नदान वस्त्रदान गोदान करा म्हणावं. का तर वडिलांना पुण्य प्राप्त होऊन स्वर्गाचा दरवाजा मोकळा होईल. कशाकरिता करतात वर्ष श्राद्ध? त्याचं कारण आहे गेलेल्या जीवात्म्याला पुण्य प्राप्त होण्याकरिता श्राद्धाने केलेलं वर्ष श्राद्ध त्या दिवशी ज्ञानदान अन्नदान वस्त्रदान गोदान करतात, म्हणून वर्ष श्राद्ध केलं जातं. ऐका, आज या परिवाराने वर्ष श्राद्ध केलंय. धन्य माता पिता तयाची. मी त्यांच्या मुलांना धन्यवाद देणारच नाही. ऐका, मुलं जेवढी भाग्यवान आहे तर त्यांना जन्माला घालणारे आई वडील किती भाग्यवान असतील. का आई गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी त्या आईचं वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यस्मरण घातले.
किती भाग्यवान त्यांचे मायबाप असतील. म्हणून तुकोबराय सांगतात, धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची मग हिताच्या ठिकाणी कोण जागे महाराज? त्यातलं पहिलं वाक्य आपले आई वडील आहेत. का तर ऐका, जीवन जगत असताना घरामधून आपला मुलगा बाहेर निघालाय. चारही मुलांसाठी एक वाक्य आहे बरं का. चारही मुलांना मी जाऊन सांगेल, मामा ऐका, हिताच्या ठिकाणी जागा म्हणजे नेमकं तरी काय? आता तुम्ही घराच्या बाहेर जर निघाला तर विचारण्याकरिता तुमच्या घरामध्ये कोण आहे नाही आहे मला माहित नाही, पण जोपर्यंत घरामध्ये आई होती त्याचा विकू बंद करा. आता घरामध्ये ज्या दिवशी आई होती, माझा मुलगा घराच्या बाहेर गेलाय, 12 वाजले 1 वाजले अजून कसा घरी आला नाही, ही वाट पाहणारी त्यांच्या घरामध्ये आई होती. आता वाट लावणारी लोक पावलो पावली मिळतील बर का दादा. माझं वाक्य परत एकदा ऐका, जोपर्यंत आई घरात होती तोपर्यंत वाट पाहणारी आई घरामध्ये होती. 12 वाजलेत 1 वाजलेत अजून कसे घरी आला नाही माझा मुलगा, आई निघून गेली. आता वाट लावणारी लोक पावलो पावली मिळतील, पण वाट पाहणारी आई परत मिळू शकत नाही. काय भूमिका आहे त्या आईची? ऐका, जुना काळ आठवा, रात्रंदिवस काबाड कष्ट करून आपला जीवन आणि आपला संसार फुलवणारी आई आहे. काय जीवन असेल दादा त्या माईचं? ऐका ना, राहू द्या, काय जीवन आहे? या डोक्यावरती बदल घेणाऱ्या माऊल्या माझ्या कपाळभर कुंकू लावलेले आहेत. ऐका, आता तुमच्या आईनं खूप कष्ट केले असतील. आमच्या आईनं गेली 1 वर्ष झालं निघून. आपला मुलगा पाठीवरती अभ्यास करण्याकरिता बसलेला आहे. आपल्या मुलाने जर आवाज दिला, आई मला लिहिण्याकरिता दिसत नाही ग, दिव्याची वात थोडी पुढं करणार. दिव्याची वात पुढं कर म्हटल्याबरोबर अशी बोटाने वात सरकवणारी ती माय. दुसऱ्या साईडला आपला पती झोपलेला असतो. शब्द एवढाच असतो त्याचा. अगं, दिवसभर दुसऱ्याच्या बांधावर जाऊन काबाड कष्ट केले, दिव्याचा उजेड माझ्या तोंडावरती पडतोय, तेवढा उजेड कमी करणार. कमी कर म्हटल्याबरोबर अशी बोटाने परत वाद कमी करणारी ती आहे. वाक्य ऐका, मुलाने आवाज दिला का दिव्याची वाद पुढे करत असते, आणि पतीने आवाज दिला का दिव्याची वाद कमी करत असते. प्रकाश सर्वांना देते बाबा, पण वाद स्वतः जळत असते तिला आई असं म्हणतात. गेली निघून ते प्रेम गेलं दादा. तुमच्या जीवनात ते प्रेम निघून गेला. काय प्रेम करते रे बाबा? आहे तोपर्यंतच प्रेम करते, यात काय नवल आहे? ऐका,
आई या शब्दाची व्याख्या जर केली तर आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर म्हटलं जातं. त्याही पलीकडे जर पाहिला गेलं, ज्या दिवशी आपण या मृत्यू लोकांमधून निघून जाऊ ना, आपल्या लोक उचलतील आणि स्मशानामध्ये निघून ठेवतील. सगळ्या शरीराची माती होऊन जाईल बरं का. आपल्या राहील का आपल्या शरीरात काही? सगळ्या शरीराची माती होऊन जाईल, पण आपले हाड जसून कशी शाबूत राहतील? आई आपले हाड जसून कशी शाबूत राहतील का? अग्निदेवतेला एकाने प्रश्न केला, का रे बाबा, तुझ्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येक गोष्टीची माती तू करतो, लोखंडाला वितळण्याची ताकद तुझ्यामध्ये, मग या हाडांची का माती केली नाही तू? तर त्या अग्निदेवतेने दिलेलं उत्तर आहे, मी सगळ्याची माती करू शकतो, पण आईच्या दुधाची कधीच माती करू शकत नाही, कारण आईच्या दुधाने पवित्र झालेली हाडं येते, मजबूत झाली. काय म्हणतात आई? आई म्हणजे नेमकं तरी काय? आई म्हणजे नेमकं तरी काय आहे का? तुम्ही कधी जर विंचवीन पाहिली ना, 4-5 पिलांना जन्माला घालते माय. विंचवीन 4-5 पिलांना जन्माला घालते. त्या विंचविणीला सड नाही, दूध नाही त्या विंचविणीला. मग 4-5 पिलांना जन्माला घालते, पण ऐका, ज्यावेळेला पिलं जन्माला येतात ना लहान लहान, त्या दिवशीपासून आईचा चावा घ्यायला सुरुवात करतात. चावा घेत असताना एक दिवस आई संपलेली असते, पण पिलांचं पोट भरलेलं असतंय. वाक्य ऐका, मुलांकरिता स्वतःचं अस्तित्व गमवण्याची ताकद फक्त आईमध्ये, बाकी दुसऱ्यात कोणात नाही. म्हणून म्हटलं जातं, डोळे झाकून जी प्रेम करते तिला प्रियसी असं म्हणतात. डोळे झाकल्यासारखं जी प्रेम करते तिला पत्नी असं म्हणतात, पण डोळे वाटारून जी प्रेम करत असते तिला आई असं म्हणतात. जीवन जगत असताना निस्वार्थ प्रेम आहे तिचं. अरे काय जीवन असेल त्या माणसं. एकच वाक्य आता सध्या या ठिकाणी 15-20 दिवस झाले एक वाक्य त्या ठिकाणी व्हायरल होते. तुम्ही पाहिले मला माहित नाही, आपल्या जवळ आहे, वावी नावाचं गाव आहे नाशिक मध्ये मामा. आम्ही कीर्तनाच्या निमित्तानं त्या गावामध्ये गेलो होतो. एक पेपरचं कात्रण आमच्या समोर ठेवलं. आई थोडा बंद करून टाका. पेपरचं कात्रण आमच्या समोर ठेवलं आणि पेपरच्या कात्रणावरती ते जो मुद्दा त्या ठिकाणी त्या पत्रकाराने छापला होता ना, 2 शब्दाला अशी काळी अंडरलाईन केली होती मामा. सत्य परिस्थिती म्हणून तुमच्या पुढे सांगतोय. एका मुलाला जन्माला घातलं त्या मायेनं. व्यसनाधीन असणारा बाप निघून गेला, पण त्या आईनं त्या मुलाचा सांभाळ केला. मामा, तुमच्या जीवनात ती आई निघून गेली. आईच्या वयाची एखादी माऊली 70, 75, 80 वर्षाची आई जवळ आली असत आणि तुम्हाला म्हटले असेल, हे पोरा कशा करता रडतो रे, मी तुझ्या आई सारखी. आपली आई निघून गेल्याच्या नंतर एखादी माऊली जवळ येईल, सहज म्हणाल, हे पोरा मी तुझ्या आई सारखी कशाला रडतो? वाक्य ऐका, आई सारखी पण आई नाही. जीवनातला बाप निघून गेला ना, एखादा बाप जवळ येईल, एखादा माणूस जवळ येईल, सहज म्हणाल, हे पोरा कशा करता रडतो रे, मी तुझ्या बापासारखा आहे. बापासारखा आहे, पण बाप कधीच होऊ शकत नाही. माझं वाक्य परत एकदा ऐका. आई निघून, त्याने बाप निघून गेल्यानंतर आईने त्या सांभाळ केला त्या मुलाचा. दररोज दुसऱ्याच्या बांधावरती काबाड कष्ट करण्याकरिता जायचे. ऐका, आपला मुलगा वाढला पाहिजे, त्याने शिक्षण घेतलं पाहिजे, मोठा झाला पाहिजे, एवढीच संकल्पना त्या माऊलीच्या डोक्यात आहे. 10वी पूर्ण झाली, 11वी पूर्ण झाली, 12वी पूर्ण झाली, ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. शिक्षणाकरिता तो पोरगा नाशिकमध्ये शिक्षण घेत असताना काम करू लागला. काम करत असताना मामा 4-5 वर्षांनी त्याने तिथंच लग्न केलं. लग्न करून आपल्या घरी आपल्या आई जवळ आला. सत्य परिस्थिती म्हणून तुमच्या समोर मांडतोय. ऐका, आपल्या समोर आई समोर आल्या. आई जवळ आलेला मुलगा 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4-5 महिने एका मागून एक उलटून गेले. आणि 5 महिन्याच्या नंतर नवीन आलेल्या सुनेने बोलायला सुरुवात केली, तुमच्या म्हाताऱ्याची किती दिवस सेवा करू मी या घरात? तुम्ही दररोज उठता, ड्युटीला निघून जाता, ऑफिसला निघून जाता, किती दिवस सेवा करू मी? एक पर तुमची आई घरात राहील, नाहीतर मी तरी घरात राहील.
असा शब्द पोराने ऐकला, नाईलाज झाला. रात्रीच्या वेळेला आईच्या खोलीमध्ये आला. अंथरुणावरती झोपलेली आई पहिलीने आवाज दिला, आई. अंथरुणावरती ती माऊली उठून बसली. काय झालं रे पोरा, तेवढ्या रात्री आलाय? त्या क्षणाला पोराचा शब्द होता, आई तुला एक विचारायचं, विचारू का? आई म्हटली, विचार ना पोरा, काय विचारायचं तुला? त्या क्षणाला त्या पोराचा शब्द एवढाच होता, आई आम्ही दररोज उठतो, ड्युटीला जातो, ऑफिसला जातो, एक काम करते का? तुला इथेही काय राहायचंच आहे आणि वृद्धाश्रमातही जाऊन काय राहायचंच आहे, तो वृद्धाश्रमात जाऊन राहशील का? असा शब्द मुखातून त्या ठिकाणी बाहेर पडला पोराच्या. अंथरुणावरती बसलेली माय उठवून पोराच्या जवळ आली. डोळे भरून आले त्या माईचे. पती गेलेला दिवस आठवला, दुसऱ्याच्या बांधावरती काबाड कष्ट केलेला दिवस आठवला. उभं राहता येत नव्हतं तिला. डोळे भरून आले त्या आईचे. आणि अशा अवस्थेमध्ये त्या माऊलीने प्रति उत्तर केलं, पोरा ऐक ना, तू जर आनंदाने या घरात राहत असशील ना, मला कुठेही निघून घाल तरी मी राहायला तयार आहे. याला आई असं म्हणतात. फक्त तू आनंदात राह. याला माईचं जीवन म्हणतात बाबा. नाईलाज होता, पोरगा निघून गेला बाबा. दरवाजा बंद केला आईनं. गेलेल्या पतीचा फोटो कपाटातून काढला, छातीला लावून रडत होती. अहो तुम्ही जर असताना तुमच्या हाताला धरून नाशिकच्या स्टँडला भीक मागितली असती, पण वृद्धाश्रमाचं पाऊल चढले नसते. नाईलाज होता. बॅग भरली, सकाळची वेळ, पोराच्या गाडीत जाऊन बसली. गाडीत जाऊन बसली खरी. पोराने गाडी चालू केली, वृद्धाश्रमापर्यंत गाडी आली. आईची बॅग आतमध्ये टेकवली. 1 लाखाचा बंडल घेतला, पोराने काउंटरवरती टेकवला. आणि निघता क्षणी त्या पोराचा शब्द आहे तोपर्यंत पैसे आहे तोपर्यंत सांभाळा, पैसे संपल्यानंतर मला फोन करा. निघाला माघारी तोंड फिरवलं. गाडीच्या दिशेने